आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते, जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण. लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या सन्मान निधीबाबत उत्सुकता असतानाच मंत्री अदिती तटकरे यांनी एक गुड न्यूज दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांचा सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य आणि अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शित करण्यात येईल. याकरिता निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्य खंड प्रकाशन समारंभात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ व्यावसायिक विभागांमध्ये कार्य करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीतून एसटी महामंडळ स्वतःच्या विविध ठिकाणी व्यावसायिक तत्वावर पेट्रोल आणि डिझेल रिटेल विक्रीचे पंप सुरू करत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मिळणाऱ्या नफ्यातून एसटी विभागाला सक्षम बनवण्याचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना फर्स्ट हा सामाजिक उपक्रम नागरिकांनी हाती घेतलाय. जिल्हा प्रशासन आणि जालना महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी शहरातील मामा चौक येथून स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेत वृक्षारोपण, ग्रीन बेल्टची निर्मिती आणि रस्ते सुशोभीकरण असे विविध उपक्रम राबवले जाणार असून यासाठी शेकडो नागरिकांनी पुढाकार घेतलाय. पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हबचा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या संयुक्त विद्यमाने हा हब सुरू करण्यात आला असून याबाबतचा आराखडा महाराष्ट्र शासन आणि PMRDA तयार करणार आहे. हबच्या योग्य नियोजनातून पुण्याचा GDP वाढवण्यास मदत होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासंदर्भात काल मुख्य न्यायमूर्तींनी महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जारी केलं असून येत्या 18 ऑगस्ट पासून कोल्हापूर खंडपीठाचे कामकाज सुरू होणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगलीसह 6 जिल्ह्यांच्या नागरिकांचा गेल्या 40 वर्षांपासून सुरू असलेला लढा यशस्वी ठरलाय. या भागातील न्यायालयीन काम आता जलद गतीने पार पडेल, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील स्मॉल ॲनिमल क्लिनिकने क्रॉनिक एग बाइटिंग सिंड्रोम, यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली आहे. ही दुर्मिळ प्रक्रिया नामांकित पशुवैद्यकीय सर्जन डॉक्टर नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून या शस्त्रक्रियेत पूर्ण तयार झालेली 4 अंडी बाहेर काढून या कासवाला वाचवण्यात आलं. काल दिल्लीत 71व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला असून नाळ 2 चित्रपटातील भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. शाहरुख खानला जवानसाठी आणि विक्रांत मेस्सीला 12वी फेल चित्रपटांसाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.